नमस्कार. NCICMच्या रसशास्त्र एवं बेसिक कल्पनेच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार रॅशनल प्रेस्क्रिप्शन अलॉंग विथ सेल्फ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्मेशनला 5 मार्कांचं वेटेज दिले व यावर फक्त SQ येऊ शकतो. तर यामध्ये हे सर्व सब पॉईंट येतात. राईट डेमो आयडियल प्रेस्क्रिप्शन, सेल्फ डिस्पेन्सिंग, त्यानंतर रॅशनल प्रेस्क्रिप्शन ऑफ ड्रग, इसेन्शियल ड्रग्स, स्टँडर्ड प्रोटोकॉल ऑफ सेल्फ डिस्पेन्सिंग, त्यानंतर इथिकल ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू प्रेस्क्रिप्शन रायटिंग आणि होम रेमेडीज. तर रॅशनल प्रेस्क्रिप्शन अलॉंग विथ सेल्फ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्मुलेशन. Rational prescription refers to a medication that is effective and appropriate for the patient's specific condition, ensuring the correct drug dosage, route and duration. It aims to optimize therapeutic outcomes while minimizing the risk and side effects. म्हणजे याचे दोन काम आहेत, ऑप्टिमाइज थेरपेटिक आउटकम आणि मिनिमाइज द रिस्क अँड साईड इफेक्ट्स. सिलेक्शन इज बेस्ड ऑन द पेशंट्स प्रकृती अँड व्याधी. याचे की गाईडलाईन्स: एव्हिडन्स बेस्ड प्रिस्क्रायबिंग, पेशंट सेंटर्ड केअर, कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंटेशन, सेफ्टी अँड इफेक्टिव्हनेस आणि इकॉनॉमिक कन्सिडरेशन. Self-dispensing, it involves the accurate preparation and distribution of medications, ensuring that the patient receives correct drug in appropriate dosage and forms. This process is important for preventing dispensing errors, which can lead to significant patient harm. Key guidelines by NABH: qualified personnel, verification process, clear labeling and instruction, storage and handling. Ensuring patient safety and improving healthcare quality. First, prevention of medication error, optimizing patient outcome, enhancing healthcare efficiency, and building patient trust and satisfaction. Drug use process indications. Indication: drug selection, regimen selection, drug provision, drug administration, monitoring, patient counseling, effectiveness evaluation. Next आहे describe and write the demo ideal prescription. A demo ideal prescription is a detailed example of how a prescription should be written. Ideal prescription should provide all necessary information for the pharmacist and the patient to understand medication and purpose. त्यामध्ये पेशंट नेम, डेट ऑफ बर्थ, एज, ॲड्रेस, फोन, डेट आणि ऑक्युपेशन. मेडिकेशनमध्ये ड्रग नेम, डोसेज, फॉर्म, क्वांटिटी, डायरेक्शन हे सर्व आलं पाहिजे. इंडिकेशनमध्ये त्याला काही हायपरटेन्शन वगैरे आहे का. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्समध्ये टेक विथ ऑर विदाउट फूड, मॉनिटर BP रेग्युलरली, डू नॉट स्टॉप मेडिकेशन. स्पेशल नोट्समध्ये पेशंटची हिस्ट्री, त्याचं किडनी फंक्शनिंग. प्रेस्क्रायबर इन्फो म्हणजे आपली माहिती, नेम, लायसन्स नंबर, ॲड्रेस इत्यादी. खाली आपली सिग्नेचर व त्याच्या खाली डेट आणि टाईम ऑफ प्रेस्क्रिप्शन. एक्सप्लेन द इथिकल प्रॅक्टिसेस रिलेटेड टू प्रेस्क्रिप्शन रायटिंग. प्रेस्क्रिप्शन रायटिंग इन्व्हॉल्व्स सेव्हरल एथिकल ॲस्पेक्ट्स दॅट हेल्थ केअर प्रोव्हायडर मस्ट कन्सिडर टू एन्श्युअर द पेशंट सेफ्टी, ट्रस्ट अँड वेलबिंग. त्यातला पहिला पॉईंट आहे पेशंट ऑटोनॉमी अँड कन्सेंट. पेशंट शुड बी फुल्ली इन्फॉर्म्ड अबाउट द ट्रीटमेंट अँड ऑप्शन्स. बेनिफिशियन्स: act in the best interest of the patient and do good to the patient. Third आहे non-maleficence, ensure safety, monitor adverse effect and avoid over prescribing. Next आहे justice, ensures fairness and equality in the healthcare, includes equitable access, avoiding bias and transparency, confidentiality and privacy, protecting the patient data and secure communication, honesty and transparency. Next, avoiding over prescribing or under prescribing, and last आहे avoiding conflict. Ethical prescription writing importance: to ensure that medications are prescribed and dispensed safely, focuses patients' well-being and not only for legal purpose but also morally responsible. व लास्ट पॉईंट आहे होम रेमेडीजचा. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह हेल्थसाठी आपण हिंग, जिरा, अजवाईन, कोष्णजल वापरू शकतो. रेस्पिरेटरी हेल्थमध्ये तुलसी, अद्रक, मध, कोष्णजल. स्ट्रेस रिलीफ आणि बेटर स्लीपसाठी अश्वगंधा दुग्ध, तुलसीपत्र आणि कोष्णजल. व स्किन हेल्थसाठी नीम, हळद आणि कोकोनट ऑइल. तर या होत्या रॅशनल प्रिस्क्रिप्शन संबंधित नोट्स. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.